नमस्कार मंडळी, मी आरती जाधव विद्याधन चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आजचा हा व्हिडिओ लाडकी बहीण केवायसी कशी करायची आहे या विषयावरती असणार आहे। सोबत आपण लाडकी बहीण केवायसी करताना काही बेसिक समस्या येत आहेत त्याच्यावर देखील चर्चा करणार आहोत। केवायसी करण्यासाठी तुम्हाला महिलेचा आधार कार्ड, महिलेचा पती, विवाहित असल्यास पतीचा आणि अविवाहित असल्यास वडिलांचा आधार कार्ड, तसेच आधारला लिंक असणारे दोघांचे मोबाईल नंबर आणि कास्ट हे माहित असणे आवश्यक आहे। केवायसी संदर्भात आणखी एक अपडेट असा आहे की अदितीताई तटकरे यांनी ट्विट करून असं सांगण्यात आलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली। दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे। यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। उर्वरित लाभार्थी भगिनींनीही 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते, असे ट्विट आलेलं आहे। केवायसी करण्यासाठी तुम्हाला मोबाईल मध्ये, टॅब मध्ये, कम्प्युटर मध्ये, लॅपटॉप मध्ये सर्च करायचं आहे माझी लाडकी बहीण योजना केवायसी। त्यानंतर सगळ्यात पहिली जी लिंक येते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे। याप्रमाणे स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। याच्यावरती टिक केल्यानंतर तुम्हाला केवायसी साठी पुढे प्रोसेस करायचं आहे। त्यामध्ये लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे महिलेचा आधार क्रमांक तिकडे तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हे पूर्ण आधार प्रमाणीकरणासाठी संमती हे पूर्ण वाचायचं आहे। वाचून झाल्यानंतर मी सहमत आहे तसेच ओटीपी पाठवा येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओटीपी आधार लिंक मोबाईल क्रमांकावर पाठवला आहे। तो ओटीपी इथे तुम्हाला व्यवस्थित टाईप करून सबमिट करा येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक येथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा कॅप्चा व्यवस्थित फिल करायचा आहे। परत मी सहमत आहे याच्यावरती टिक करून ओटीपी पाठवा। अशा प्रमाणे ओटीपी हा आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकावरती येणार आहे। तो इथे तुम्हाला ओटीपी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव इथे तुम्हाला आधार प्रमाणे ऑटोमॅटिक इथे येणार आहे। त्यानंतर जात प्रवर्ग त्याच्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य आहात, भटकी जमात आहे, जी काही तुमची जात आहे तिकडे तुम्हाला निवडायची आहे। जात निवडताना व्यवस्थितच टाका। त्यानंतर पुढील 2 मुद्दे आहेत हे स्वयं घोषणा आहे, डिक्लेरेशन आहे। जसे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कार्यरत कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत। अशा प्रकारे एक डिक्लेरेशन आहे। निवडा येथे क्लिक केल्यानंतर होय किंवा नाही असे 2 ऑप्शन येतील, तर तुम्हाला होय वरती टिक करायचं आहे। पुढील डिक्लेरेशन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत। ह्याच्यावरती देखील होय वरती टिक करून चेकबॉक्स वरती टिक करून सबमिट करा। सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल। असा मेसेज आल्यानंतर भगिनींना तुमचा ई केवायसी कंप्लीट झालेली आहे। केवायसी करताना हा एरर तुम्हाला बहुतांश वेळेस सहज दिसतो। वी आर एक्सपेरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर। याचा अर्थ बहुतेक महिला एकाच वेळेस एकाच साईट वरती काम करतात, त्याच्यामुळे ती साईट कशी ट्रॅफिक जॅम होतो। ई केवायसी करताना ओटीपी देखील लवकर येत नाही। त्या केसमध्ये एखाद्या वेळेस तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे ओटीपी येत नाही किंवा सर्व्हर इश्यू असल्यामुळे ओटीपी येत नाही। अशा वेळेस तुम्हाला आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे आधी तुम्हाला चेक करायचा आहे।
ई केवायसी तुमची पूर्ण झाली आहे का नाही हे कसं चेक करायचं आहे, तर तुम्हाला पुन्हा त्याच साईटवरती तुम्हाला जाऊन माझी लाडकी बहीण ई केवायसी याच्यावरती जाऊन टिक करायचं आहे आणि आधार क्रमांक इथे लाभार्थी आधार क्रमांक टाकलात, कॅप्चा टाकलात, मी सहमत आहे टाकलात, ओटीपी पाठवाय ते टिक केल्यानंतर तुम्हाला असं स्क्रीनवरती मेसेज दिसणार आहे, या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. याचा अर्थ तुमची एक ई केवायसी ही पूर्ण झालेली आहे. बऱ्याच वेळा लाभार्थ्यांचा केवायसी म्हणजे ओटीपी टाकल्यानंतर ट्रॅफिक येतं किंवा सबमिट झाल्यानंतर सक्सेसफुली सबमिट झाला त्याच्यानंतर पतीचं किंवा वडिलांचं टाकताना तुम्हाला सर्व्हर डाऊन होतो. त्या केसमध्ये तुम्हाला पुन्हा तुम्ही ज्यावेळेस केवायसी करायला घ्याल नेक्स्ट दुसऱ्या दिवशी किंवा कधी, त्यावेळेस तुम्हाला महिलेचा आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा, सहमती, ओटीपी टाकल्यानंतर डायरेक्ट हा तुमचा रिडायरेक्ट होणार आहे तुमचा वडिलांचे किंवा पतीचे केवायसी साठी. तुम्ही तुमची घर बसल्या ई केवायसी कंप्लीट करून घ्या. आधारला मोबाईल क्रमांक लिंक नसेल, अपडेट नसेल तर जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन लिंक करून घ्या. त्यासाठी काही कालावधी जाईल, त्यामुळे होता होईल तेवढा तुम्ही लवकरात लवकर लिंक करून घ्यावे व इतर बहिणींना देखील केवायसी करण्यात मदत करा अशी विनंती. धन्यवाद.